जी अपेक्स बँक होती त्या अपेक्स बँकेमधली ज्या खासगी लोकांनी जे घोटाळे केले आणि ते सत्तेमध्ये गेल्यानंतर त्यांना संरक्षित करण्यात आलं, त्यांना त्या घोटाळ्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि म्हणून जनतेतून ही मागणी होते आहे या सगळ्या घोटाळ्याची चौकशी यासाठीच्या माध्यमातून केली जावी, सीबीआयच्या माध्यमातून चौकशी केली जावी आणि त्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांचे जनतेचे पैसे लुटले अशा मानसिकतेच्या लोकांना आज भाजप सत्तेमध्ये घेऊन आपल्या खुर्च्या वाचवण्यासाठी यांना जे सुरक्षित करतात आहेत आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आहे आणि त्यासाठी ही मागणी आहे. मुंबई नानाभाऊ एमसीची निवडणूक लढणार. बघा आता सोमवार मंगळवारपासून याची प्रक्रिया सुरू होईल. 10 तारीख लास्ट डेट आहे फॉर्म भरायची. सगळ्यांशी चर्चा सुरू आहे. योग्य निर्णय घेऊ. आज मुंबई प्रकरणामध्ये हिट अँड रन कायदा झाला, त्याच्यात शिंदे गटाच्या उपनेता पोलिसांच्या ताब्यात आहे. काय सांगा? कसं आहे, सत्तेमधल्या लोकांमध्ये आलेला आहे तो आपण पाहतो आहे. सर्वसामान्य लोकांना गाड्याच्या खाली चिरडण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि त्याला सत्तेमध्ये असलेल्या लोकांचा पाठिंबा त्यांच्या बगलबच्च्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ससून हॉस्पिटलच्या व्यवस्थेमधला सर्वसामान्याला आरोग्याच्या सुविधा मिळत नाही, पण ड्रग माफियांना त्या ठिकाणी पंचतारीख व्यवस्था करून दिली जाते. ही परिस्थिती आपण पाहिलेली आहे आणि म्हणून या सत्तेमध्ये असलेल्या आणि त्यांचे बगलबच्चे त्यांना सर्वसामान्यांना चिरडण्याचा अधिकार या सरकारने दिलेला आहे. सामान्य लोकांना जगण्याचा अधिकार नाही आणि म्हणून हे सगळे प्रकार महाराष्ट्रामध्ये होतात. आपण पाहिलं काल आपण पाहिलं की एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला, एक महिला पोलीस अधिकाऱ्यांवर पेट्रोल त्यांच्यावर टाकून तिला पेटवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होत असेल तर या पद्धतीच्या दुर्दैवी घटना ज्या महाराष्ट्रात होत्या, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली आणि ज्या पद्धतीनं जो माज सत्तेचा आहे भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.